कषाय रस. कषाय म्हणजे तुरट. तुरट चव नेमकी कशी ओळखायची? तर तुम्ही तुरटीचा एक छोटासा तुकडा जिभेला लावा. जिभेला आपल्या जी चव कळते ती तुरट चव म्हणजेच कषाय रस. आज आपण आयुर्वेदानुसार कषाय रसाचे गुणधर्म, पदार्थ आणि अतिसेवनाने दिसणारी लक्षणं बघणार आहोत. कषाय रस हा वायू आणि पृथ्वी या महाभूतांच्या संयोगातून बनतो. यामुळे तो वातवर्धक आणि कफपित्त शामक आहे. शरीरामध्ये आपल्याला जिथे जिथे ओलावा नाहीसा करायचा आहे, कोरडेपणा आणायचा आहे, अशा ठिकाणी तिक्त रस म्हणजे कडू चव वापरली जाते. जिथे आपल्याला भेदन हवं आहे, म्हणजे मूत्राश्मरी असेल किंवा मलावष्टंभ असेल, अशा ठिकाणी लवण रस वापरला जातो. आणि जिथे आपल्याला स्तंभन म्हणजे कोणतीही गोष्ट थांबवायची आहे, मग ती मूत्रप्रवृत्ती जास्ती प्रमाणात असेल, घाम जास्ती प्रमाणात असेल, जुलाब असतील, जास्ती प्रमाणातला मासिक स्राव असेल किंवा स्त्रियांना होणारा पांढरं पाणी जास्ती अंगावरनं जाणं, अशी लक्षणं असतील, म्हणजे थोडक्यात शरीरात जिथे जिथे आपल्याला काहीतरी थांबवायचं आहे, त्याचं स्तंभन करायचं आहे, अशा ठिकाणी कषाय रसाचा वापर केला जातो. कषाय रस हा गुरू म्हणजे पचायला जड आणि कफपित्तावरील उत्कृष्ट औषध आहे. हा रक्तदुष्टी किंवा रक्तपित्तदुष्टी दूर करतो. यामुळे फोड पिकवण्यासाठी, इन्फेक्शन्स कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. कषाय रस हा व्रण भरून येण्यासाठी किंवा कोणत्याही ठिकाणी लेप, ओढा लावण्यासाठी अतिशय उपयोगी असतो. या गुणधर्मामुळेच वेगवेगळ्या ठिकाणचे अल्सर्स, पोटातील अल्सर, अल्सरेटिव्ह कोलायटिस यावर कषाय रस वापरला जातो. तो शीतगुणाचा आणि क्लेद आणि मेद यांचं शोषण करणारा आहे. या गुणधर्मामुळे हाय कोलेस्ट्रॉल किंवा ॲबनॉर्मल लिपिड प्रोफाईल, ऑइली स्किन अशामध्ये याचा वापर होतो. त्याच्या या गुणधर्मामुळे फॅटी लिव्हर, हायपोथायरॉईड किंवा जिथे खूप स्वेदप्रवृत्ती आहे आणि जाडी वाढलेली आहे, स्थूल व्यक्ती आणि PCOD सारखे लक्षण किंवा स्थूल व्यक्ती, स्वेदाती प्रवृत्ती, प्रमेह अशा लक्षणांमध्ये कषाय रस वापरला जातो. कषाय रस हा पृथ्वी आणि वायू या महाभूतांचा बनलेला असल्यामुळे तो अतिशय वृक्ष आहे. कषाय रस हा त्वक प्रसादन म्हणजे त्वचेसाठी अत्यंत उपयोगी, त्वचेला सुंदर करणारा असा रस आहे. भसरट मलप्रवृत्ती होणं किंवा खाल्ल्यानंतर लगेच मलप्रवृत्ती होणं या लक्षणांवर ग्राही या गुणधर्मांनी या रसाचा उपयोग होतो. स्तंभन हा गुणधर्म आपण आधी बघितल्याप्रमाणे शरीरातून कोणत्याही ठिकाणून होणारा जास्ती प्रमाणातला स्त्राव कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. नाकातून होणारा स्त्राव किंवा नाकातून होणारा रक्तस्राव, जास्त प्रमाणात लाळ सुटणं, सतत उलट्या होणं किंवा मळमळून तोंडाला पाणी सुटणं, जास्त प्रमाणात स्वेद किंवा घाम येणं, जास्त लघवी होणं, सतत जुलाब होणं, मासिक प्रवृत्तीच्या वेळेला जास्त स्राव होणं, अंगावरून पांढरं पाणी जाणं किंवा श्वेतस्राव होणं, अशा सर्व लक्षणांमध्ये स्तंभन म्हणजे ते थांबवून योग्य करण्याचं काम हा रस करतो. कषाय रस हा आहारातल्या फार कमी पदार्थांमध्ये असतो. कषाय रसाचे पदार्थ कोणते कोणते आहेत ते आता आपण बघूयात. मध, जांभूळ, हिरडा, बेहडा, उंबर, कोवळं कवठ, खैर, कदंब, पद्म, उत्पल, मोती, पोवळं हे कषाय रसाचे आहेत. कषाय रसाचं जर अतिसेवन झालं तर कोणती लक्षणं किंवा कोणते व्याधी निर्माण होतात ते आपण बघूया. कषाय रसाच्या अतिसेवनामुळे वातावष्टंभ म्हणजेच सतत गॅसेस होणं, पोट फुगल्यासारखे वाटणं ही लक्षणं दिसतात. याच्या अतिसेवनाने हृदरोग निर्माण होतो. घशाला कोरड पडणं, तहान होणं, शुक्रनाश म्हणजे षंडत्व निर्माण होतं. स्त्रोतोरोध याचा अर्थ वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात. या रसाच्या अतिसेवनामुळे मलमूत्रादिकांचा सुद्धा
अवष्टंभ निर्माण होतो. हा रस रुक्ष असल्यामुळे शरीरामध्ये शुष्कता, त्वचेवर शुष्कता हे लक्षण पण दिसतं. निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाचे नियम पाळा. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर मनोधारा चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.